माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवने ईश्वरीला आता लंचसाठी बाहेर बोलवलेलं असतं, कारण त्याला आता आपल्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी ईश्वरीसमोर व्यक्त करून टाकायच्या असतात आणि त्यासाठी त्याने खास ईश्वरीला बाहेर बोलवलेलं असतं. ईश्वरीला सुद्धा जाणून घ्यायचं असतं की अर्णवच्या मनात काय आहे आणि त्यासाठी त्याचीही खूप जास्त धडपड होत असते. आणि इकडे म्हणजे ज्या हॉटेलमध्ये ते लंच करायला बसलेले असतात ना, तिथे पाठीमागे एक कपल बसलेलं असतं आणि तेही भांडत असतात. म्हणजेच ना त्यांचीही भांडणं अशीच लोटपोटची असतात. म्हणजेच आता जसे की ही ईश्वरी आणि अर्णवची होत असतात ना, अगदी तशीच त्यांचीही भांडणं होत असतात. आता दोघंही जण भांडत असतानाच त्यांचं असं म्हणणं असतं, म्हणजे त्या मुलाचं असं म्हणणं असतं की तू जर काही बोलतच नसशील तर मला तुझ्या मनातलं कसं कळणार आहे. आणि हे सगळं ना आता नेमकं इथे असणाऱ्या या ईश्वरीनं ऐकलेलं असतं आणि म्हणूनच आता ईश्वरीही म्हणत असते की बघितलं का, हे असं असतं आणि म्हणूनच तर मला ना तुमचं काही पटतच नाही मुळात. जाऊ दे. आणि त्यामुळेच ना आता थोडी ना वेगळीच ती वागत असते. पण इकडे मात्र आता अर्णव ना तिला सांभाळून घेत असतो. पण अर्णव आता विचारही करतो की ही जी भांडणं सुरू आहेत तीसुद्धा आपल्यासुद्धा आयुष्यात अशीच घडत आहेत आणि सेम इथेही अशीच. आणि त्यामुळे ना तो एका पॉईंटला कुठेतरी विचार करत असतो. पण आता ही भांडणं एका टोकाला गेलेली असतात, म्हणजे त्या भांडणाचं प्रमाण ना वाढत चाललेलं असतं. ती मुलगी आपली मतं मांडत असते पण तिचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त संतापलेली असते. ती रागातच बोलत असते आपल्या बॉयफ्रेंडसोबत आणि म्हणूनच ईश्वरीमध्ये पडते. ईश्वरी म्हणत असते की तुमचं बरोबर आहे, ती काय देव आहे का तिला तुमच्या मनातलं सगळं करायला, की काही जादू आहे तिच्याकडे की सगळ्या गोष्टी कळतील. तुमच्या मनात जे आहे ना ते बोलून टाकायचं, प्रत्येक वेळेला मुलगीच बोलली पाहिजे का, असं देखील आता इथे ते जाऊन ईश्वरी बोलत असते. अर्णव आता तिकडनं जाऊन ईश्वरीला घेऊन येतो, म्हणजे दुसऱ्यांच्या भांडणात आपण तरी पडायचं कशाला, असं हे अर्णवचं असतं आणि म्हणूनच अर्णव ईश्वरीला बाजूला घेऊन येतो. आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये तशीच छोटीशी टॉम अँड जेरीची भांडणं होतात नेहमीप्रमाणेच. मग आता ईश्वरी म्हणत असते की यासाठी ही भांडणं करण्यासाठी तुम्ही मला इथे आणलं आहे का तुम्हाला माझ्यासोबत काही बोलायचं होतं. बोलायचं तर आहेच ना, पण तुझी गाडी भलतीकडेच चालली आहे, म्हणजे तू जरा देखील समजून घेत नाही आहेस, असं काहीसं आता अर्णव हा बोलत असतो. अर्णव जेव्हा हे सगळं बोलतो ना तेव्हा ईश्वरी विचार करते की हा काही मला कधीच आय लव्ह यू बोलणार नाही, याच्या तोंडून हाही शब्द कधी बाहेरही पडणार नाही, त्यामुळे जाऊ दे, नकोच बोलायला आता ह्याच्याशी, असाच विचार ना आता ती करते. तिथे जी भांडणं सुरू असतात ना तिथे सुद्धा तिचं लक्ष असतं, कारण ते दोघंही जण भांडतात. पण नंतर ना ते दोघंही जण आता एकमेकांची माफीही मागतात आणि हे सगळं काही आता ईश्वरी बघते. तर ईश्वरी विचार करते की काय, म्हणजे ही दोघं भांडली, एकमेकांना सॉरीही बोलली, पण इथे कसलं काय, या माणसाच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे पण हा माणूस कुठे बोलतोय. जर हा माणूस काही बोलतच नसेल तर मला कुठे कळणार आहे की या माणसाच्या मनात नेमकं आहे तरी काय. आणि म्हणूनच हा माणूस मला कधी आय लव्ह यू बोलणारच नाही. आणि असं विचार करूनच ती आता तिकडनं निघत असते. अर्णव म्हणत असतो की ए मिसिंदर, ऐक तरी, अगं ऐक तरी आय, असं तो बोलणार. पण इथे ईश्वरी कुठे ऐकून घेते. ईश्वरीला काही देखील ऐकून घ्यायचं नसतं. ती लगेच तिकडनं रागारागात निघून जाते. कडे ही वल्लरी, हिलासुद्धा आता सत्य जाणून घ्यायचं असतं, म्हणूनच तर ती आता त्या स्क्रॅप डीलरकडे गेलेली असते. ज्या स्क्रॅप डीलरकडे जी पेटी असते ना ती विकलेली असते, त्या स्क्रॅप डीलरकडेच ती आता गेलेली असते आणि तो डीलर दुसरीकडे तिला घेऊन जातो जिथे त्याने ते सेल केलेलं असतं. पण आता जेव्हा ती लोकं तिथे जातात ना तेव्हा त्यांना कळतं की ऑलरेडी तो बॉक्स सेल झालेला आहे, एक मुलगी आताच घेऊन गेलेली आहे हे देखील कळतं. मग कोणती मुलगी काय पडतो, मग ते सांगतात की गुलाबी ड्रेस घातलेली मुलगी. तसं आता तिला कळतं, तशी ती आता बाहेर जाते आणि बाहेर जाऊन बघते तर तिथे ना नमू असते. नेमका तो बॉक्स ना नमूनेच खरेदी केलेला असतो. त्यामुळे आता इकडे वल्लरी विचार करते की हा बॉक्स जर हिच्या हाती लागला तर आपलं काही खरं नाही, म्हणजे आता सगळं समजणार आहे.
असाच विचार ना आता मनामध्ये तिच्या येऊ लागलेला असतो आणि त्यामुळेच थोडी ना ती आता बिथरते आणि इकडे तिकडे विचार करतच ठरवते की नाही, हिला थांबवायला हवं, नाही तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणूनच ती आता तिला थांबवायचाही विचार करते. पण तिच्या समोरच ना नेमकं आता एक व्यक्ती येतो ज्याची ठोकर तिला होते आणि एक बाईसुद्धा. त्यामुळेच ना आता खूपच जास्त चिडचिड ना इकडे या वल्लरीची होत असते. तोपर्यंत इकडे पळ काढलेला असतो या नमूने. म्हणजे खरं तर या नमूला माहितीही नसतं काहीच. नमू बिचारी ती पेटी युनिक दिसते म्हणून घेऊन जाते. पण आता वल्लरीला टेन्शन येतं. म्हणजेच वल्लरी विचार करते की ही जर पेटी ही घेऊन गेली आणि जर सगळ्यांना कळलं तर वाट लागू शकते. पण ही पेटी आता काही झालं तरी मला मिळवायला हवी, असाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ना आता ती विचार करणार. पण तोपर्यंत नम्रता तिकडनं निघून गेलेली असते. नम्रता जेव्हा तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता टेन्शनच येतं वल्लरीला. वल्लरी आता घरी येते. वल्लरी जेव्हा घरी येते तेव्हा ती गुरुजींना आलेलं पाहते. गुरुजींना आलेलं बघूनच आता तिला टेन्शन येतं. हे गुरुजी इथे कसे काय? यांच्यासमोर तर आपण पत्रिका बदलली होती आणि त्यांना खोटी पत्रिका दाखवली होती. आज पुन्हा या गुरुजींना बोलवलं तरी कशाला असेल, हा विचारच ना इकडे मात्र तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती बघत असते. खरं तर आजीच्या मनात शंका असते, कारण अर्णव आणि ईश्वरीचं नातं आता योग्य वळणावर चाललेलं आहे. त्यांचं सगळं काही नीट असताना सुद्धा मग त्यांच्या पत्रिका दाखवायला हव्यात असाच विचार ना आता आजी करत असते. म्हणूनच आजीने आता पत्रिका दाखवायचा निर्णय घेतलेला असतो. आजी आता त्या गुरुजींना पत्रिका दाखवू लागते आणि त्यांना म्हणत असते की मला जरा पुन्हा एकदा पत्रिका वाचन करून सांगू शकता का? कारण मागच्या वेळेला आपण ही पत्रिका वाचली होती, पण तेव्हा ना मला थोडा संशय आला आहे. काहीतरी नक्कीच गणतंय, पण काय गणतंय ना मला खरंच कळत नाही आहे. त्यामुळे जरा मला सांगू शकता का काही गोष्टी? असं देखील आता म्हटलं जातं. पण आता जेव्हा गुरुजींना म्हटलं जातं ना तेव्हा गुरुजी ती पत्रिका नीट बारकाईने बघत असतात. आणि त्याच वेळेला आता गुरुजी पत्रिका बघत असताना ऑलरेडी अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तिथे येऊन पोहोचलेले असतात. अर्णव आणि ईश्वरी जेव्हा तिथे येऊन पोहोचतात ना तेव्हा मात्र आता कळतच नसतं अर्णवला की हे काय चाललंय. कारण अर्णवला ना या सगळ्या गोष्टी नको असतात. तर ईश्वरी अर्णवला हात लावून थांबवत असते, कारण उगाच कशाला वाद घालायचे. जर घरात आजीलाही पत्रिका बघून जर शांती मिळणार असेल ना तर तिलाही वाटतं की राहू दे. आणि म्हणूनच आता ती पत्रिका बघायला देते. अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका गुरुजी बघत असतात. आणि त्याच वेळेला आता गुरुजी जेव्हा ही पत्रिका बघतात तेव्हा ही गुरुजी पत्रिका वाचन करून दाखवू लागतात. आजीलाही टेन्शन आलेलं असतं की पत्रिकेत नेमकं काय आहे आणि काय नाही ते. गुरुजींची पत्रिका वाचून झाल्यानंतर आता गुरुजी सांगू लागतात की पत्रिका पाहिल्यानंतर तर हेच दिसतंय, दोघांचेही ग्रह बरोबर नाही आहेत. म्हणजेच एकमेकांना मॅच होत नाही आहे ही पत्रिका. जेव्हा गुरुजींनी आता स्पष्टपणे हे सगळं सांगितलेलं असतं ना तेव्हा मात्र आता अर्णव तर ऐकतच राहतो. कारण अर्णवला या सगळ्या गोष्टी नको असतात आणि त्याचा ना मुळात ना या पत्रिकेवर वगैरे विश्वासही नसतो. पण आता काय करणार, घरातलेच आता एवढं सगळं पत्रिकेबद्दल बोलतायत म्हटल्यावर त्यालाही नाईलाज होतो आणि तो शांतपणे तिथे बसलेला असतो. त्यालाही जाणून घ्यायचं असतं की नेमकी गुरुजी काय काय बोलतायत आणि ह्या सगळ्या काही गोष्टी. तर इकडे आता वल्लरीच्या लक्षात येतं. वल्लरी विचार करते की ही पत्रिका जुळणार तरी कशी, कारण ऑलरेडीच मी पत्रिका बदली केली आहे, ही तरी कुठे यांना कळणार आहे. आणि त्यामुळेच ना वल्लरी ही खूप जास्त हॅप्पी असते. वल्लरी विचार करते की काही होणार नाही आहे ह्यांचं, पण ह्यांना जे काही करायचं आहे ते करू दे. आणि म्हणूनच आता गुरुजी सांगायला लागत असतात की बघा ही पत्रिका जुळत नाही आहे, म्हणजेच हा जो योग आहे हा चुकीचा आहे. या दोघांचंही कधीच एकमेकांसोबत पटणारं नाही आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ह्यांचं नातं योग्य वळणावर नाही आहे, असं देखील आता गुरुजी बोलू लागतात. आणि जेव्हा गुरुजी हे सगळं बोलतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का ना इकडे अर्णवला बसत असतो. त्याचसोबत इकडे असणाऱ्या या ईश्वरीला सुद्धा. मग आता गुरुजींनी जे वक्तव्य केलेलं असतं ते आधीसुद्धा बोललेले होते आणि त्यामुळेच ना आता थोडाफार डाऊट का होईना आलेला होता. पण काय खरं काय खोटं हे काहीच कळत नव्हतं. म्हणूनच तर आता ती विचार करत होती की काय करावं. पण आता आजीला गुरुजींनी सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या आहेत. म्हणजेच ना ही मुलगी ह्या
मुलासाठी म्हणजेच तुमच्या नातवासाठी योग्य नाही आहे. या संसार कधीच सुखाचं होऊ शकत नाही, कधीच चांगलं होऊ शकत नाही यांचं हे देखील आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे अर्णवचं डोकं सटकतं, कारण ऑलरेडी अर्णवला या सगळ्या गोष्टी नको असतात, कारण त्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो. तरीसुद्धा आजी पत्रिका बघते म्हणून तो शांत असतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव चिडतो आणि अर्णव आता म्हणत असतो की मी आधीही म्हणालो आहे की या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही आहे, तरीसुद्धा तुमचं ऐकून मी हे सगळं बघण्यासाठी तयार होतो. पण मी काय म्हणतोय की नको ना हे सगळं. आणि मुळात आहे ना, ईश्वरी आणि माझं नातं आता खूप चांगलं आहे. म्हणजे आमच्या दोघांची जरी भांडणं झाली तरी ती प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतातच की, पण आमचं नातं ना आता योग्य वळणावर आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या नात्यामध्ये काही कडपटपणा आहे करून. त्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, मग या पत्रिकेचा काय संबंध येतो या सगळ्याशी, असा देखील विचार ना आता मात्र इथे अर्णव करत असतो. आणि अर्णव हे सगळे विचार बोलूनही दाखवतो. जेव्हा अर्णव हे सगळं बोलून दाखवतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीही त्याच गोष्टीचा विचार करते. तिलाही अर्णवचं म्हणणं पडतं. म्हणजे अर्णव जे बोलत आहेत ना ते अगदी बरोबर आहे, कारण त्यांचं नातं आधी वेगळं होतं, पण आता दोघांचे एकमेकांशिवाय काही पानही हलत नव्हतं. या सगळ्या गोष्टींना आता आठवू लागलेल्या असतात. आणि म्हणूनच ना आता अर्णव हे सगळं बोलून व्यक्त होत असतो. पण आता आजी म्हणत असते की अरे मलाही तसंच वाटलं होतं, म्हणून मी पत्रिका पुन्हा पाहिल्या की माझं काही चुकलं आहे का गुरुजींचं काही चुकलं आहे पत्रिका बघण्यामध्ये. पण आता गुरुजींनी ही पत्रिका पाहिली आहे. अरे तुझ्या आईचं आणि तुझ्या बाबांचं सुद्धा तसंच होतं, पण शेवटी काय झालं बघितलंच ना. अगं लास्टच्या वेळेला त्या माणसाने जर माती खाल्ली असेल, काही केलं असेल, तर त्याचा फॉल्ट माझ्या आईच्या पत्रिकेशी नसू शकतो ना. म्हणूनच ना मला या पत्रिकेंवर आणि या सगळ्या गोष्टींवर जराही विश्वास नाही आहे. प्लीज मला या सगळ्याबद्दल काहीच बोलू नकोस. ईश्वरी आता अर्णवला शांत करू पाहत असते, कारण तिला कळत असते की अर्णवचा रागाचा पारा हा भयंकर चढलेला आहे. आणि त्यामुळेच ना ती ईश्वरी जी आहे ती अर्णवला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती म्हणत असते की थांबा ना, थांबा जरा शांत व्हा, मला कळतंय की तुमची चिडचिड होते. दुसरीकडे आता तो बॉक्स जो आहे तो नेमका हा इकडे असणाऱ्या नम्रताने घेतलेला असतो. आणि नम्रता तो बॉक्स घेऊन घरी येते. नम्रता जेव्हा बॉक्स घेऊन घरी येते ना, तेव्हा आता नम्रता म्हणत असते की आई हे बघ ना मी काय आणलं आहे ते. मग आता सुप्रियासुद्धा त्या बॉक्सकडे बघत असते. अगं ही पेटी तर खूपच छान आहे गं, म्हणजे अशी जुन्या काळातली वाटते, म्हणजे कसं काय केले हे सगळं काही, असं देखील आता ती विचारत असते. अगं काय ना की ही पेटी जी आहे एका मला दुकानात भेटली. खरं तर ना मी आपला माल आणण्यासाठी गेले होते, पण तिथे मला ही सुंदर अशी पेटी दिसली. म्हटलं जरा युनिक आहे, मग आपल्याला घ्यावी म्हणूनच मी घेतली. मस्त आहे ना, बघ ना, माझं जरा युनिक वाटते म्हणूनच मला घ्यावीशी वाटली. छान आहे. सुप्रिया ही त्या पेटीकडे बघत असते आणि तिलाही ना ती पेटी खूप जास्त आवडते, कारण ती पेटी ही युनिक असली तरीसुद्धा ही ईश्वरीच्या घरची आहे हे कोणालाही माहिती नसतं. आता ही पेटी हातात घेतल्यामुळे आता त्या पेटीबरोबरचे काही आठवणीसुद्धा काहीच्या असतीलच की. अगं पण त्यांनी सेल आउट केले म्हणजे त्यांच्या आठवणी असतील की नाही काही माहिती नाही, पण खरंच ना आपल्या आता ह्या पेटीसोबतच्या बऱ्याच आठवणी होतील, कारण ना ही पेटी जरा युनिक वाटते. आता ही आपण पेटी आपल्याजवळच ठेवून घेऊया असं देखील आता त्यांचं बोलणं ठरलेलं असतं. मग काय आता या सगळ्या गोष्टींना त्यांना हव्याशा वाटत असतात. पण दुसरीकडे वल्लरी ही मात्र त्या पेटीच्या शोधात असते. पण आता ती पेटी नेमकी जाऊन ना या सुप्रियापर्यंतच पोचलेली असते, जो की तिनं कधी या गोष्टीचा विचारही केला नव्हता. अगदी तसंच काहीसं घडलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टींना जेव्हा मात्र आता ती विचार करते तेव्हा आता तिचं डोकं भंजाळलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र ही पेटी आणि या सगळ्या गोष्टींना जपून ठेवायच्या असतात, कारण नमूला हे सगळं काही युनिक वाटत असतं आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित ठेवत असते. इथे बाबा आणि सुप्रिया आता तो पेटी ती उघडून बघते आणि त्यामध्ये ना एक लाल कलरचा कापड असतो, पण त्याच्या खाली ना तो फोटो ठेवलेला असतो. आता ती म्हणत असते की अगं नमू हा कापडही खराब झाला आहे, हा कापड बदलायला हवा, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित वाटेल, नवीन वाटेल ती पेटी. हो आई मी बघते नंतर, ते काय ना आता आपण आवरून घेऊया कारण ऑलरेडी उशीर झाला आहे, चल मी जेवणाची ताटं वगैरे घेते असं ती म्हणते. दुसरीकडे आता ईश्वरी अर्णवला शांत करत असते आणि ती म्हणत असते की उगाच आहे ना कशाला पॅनिक होतोयस, थांब
पण आता ईश्वरी ही अर्णवला शांत करत म्हणत असते, जी बोलतायत तर असू दे ना, तुम्ही कशाला रागराग करताय, प्लीज तुम्ही रागराग करू नका, जे काही आहे ते आपण हळूहळू ॲक्सेप्ट करूच की या सगळ्या गोष्टी. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव ती पत्रिका हातात घेतो. अर्णवला राग आलेला असतो ना, म्हणून अर्णवने ती पत्रिका हातात घेतलेली असते. अर्णव जेव्हा ती पत्रिका हातात घेतो तेव्हा ती व्यवस्थितपणे बघतो आणि जेव्हा तो ती पत्रिका बघतो ना, तेव्हा त्याच्यावरची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख जी असते ना, ती वेगळीच असते. ही आता त्याला कळलेली असते आणि मग ती डेट ऑफ बर्थ त्याला कळल्यानंतर तो विचार करतो की नाही, काहीतरी चुकतंय. ही डेट ऑफ बर्थ तर आपल्या इशूची नाहीच आहे, म्हणजेच ना तिची डेट ऑफ बर्थ ही वेगळी होती आणि ही बर्थ डेट ही वेगळी आहे. काहीतरी ना नक्कीच गडबड आहे असा विचार देखील ना आता सुरू असतो. मग काय आहे अगं इशू, आताच तर तुझा बड्डे झाला होता ना, मग तुझी डेट ऑफ बर्थ ही वेगळी होती, मग आता आता ही डेट ऑफ बर्थ वेगळी आहे गं, हे कसं काय, असं देखील आता अर्णव बोलत असतो. तर ईश्वरी ही ती डेट ऑफ बर्थ बघते. ईश्वरीच्याही लक्षात येतं की बरोबर ही डेट चुकलेली आहे. आता मात्र ही डेट खरंच चुकलेली असते, पण ती डेट चुकून लावण्याची टाकलेली असते. म्हणजेच लावण्याची बर्थ डेट ही चिटकवलेली असते ईश्वरीला आणि ईश्वरीची बर्थ डेट चिटकवलेली असते ही म्हणजे लावण्याला, आणि त्यामुळे लावण्याची पत्रिका बरोबर सोबत मॅच करत असते. गुरुजी म्हणतात की अच्छा, हे सगळं असं आहे, तर मग आपल्याला एक तोडगा मिळू शकतो. म्हणजेच ना मला असं वाटतं की ही जर पत्रिका खोटी असेल ना, तर आपण नवीन जन्मतारखेनुसार नवीन पत्रिका काढूया, मग पत्रिका बदलणार ना, असं म्हटल्यावर गुरुजी आता मात्र खुश असतात. कारण गुरुजींनाही आता वाटत असतं की ह्यांचं जुळावं सगळं काही आणि ते घरातले सगळे हेच हॅप्पी असतात. तर आता मात्र आपण पत्रिका बघायची का, म्हणजे कसं बरं होईल ना. तर मलाही असं वाटते की आपण एकदा पत्रिका बघूया, कारण मला असं वाटतंय, अंजली म्हणत असते की आता ही पत्रिका नक्कीच जुळणार आहे, म्हणजे तुमचं जे नातं आहे ते खरंच सगळ्यांसमोर येईल आणि म्हणूनच मी म्हणते की आपण एकदा पत्रिका चेक करून बघूया. मग आता पत्रिका चेक करायचं ठरतं आणि त्याच वेळेला आता गुरुजींना जन्मतारीख, जन्मवेळ, ईश्वरी स्वतःचं नाव हे सगळं काही देते आणि त्यामुळेच आता ईश्वरीने या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता बऱ्याच गोष्टी इझिली झालेल्या असतात आणि म्हणूनच आता मुलाही आता असंच वाटत असतं की चला जाऊ दे, पत्रिका बघितल्यानंतर जर मॅच झाली तर त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो आणि म्हणूनच तो देखील आता शांत असतो. तर तिकडे अंजलीही त्याला समजावते आणि म्हणत असते की या सगळ्या गोष्टी काय चालल्या आहेत खरंच मला कळत नाही आहेत. आता पत्रिका जेव्हा निघेल ना, तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा तर होईलच. मला असं वाटतं ही पत्रिका बरोबर आपल्या अर्णवसोबत जुळत असणार आहे. आता पत्रिका इथे मात्र गुरुजी वाचून दाखवतात आणि त्यावेळेला गुरुजी पत्रिका वाचून दाखवतात ना, त्यावेळेला ते सुरू होतात आणि म्हणत असतात की खरं तर ना ही पत्रिका जी आहे ती परफेक्ट मॅच होते, म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, हे देखील आता गुरुजी बोलतात. पत्रिका तंतोतंत जुळलेली आहे, त्यामुळे यांची नाती ही कायमची आहेत आणि ह्यांच्या पत्रिकेमध्ये दोघांच्याही काहीही दोष नाही, हे देखील आता गुरुजी म्हणतात. गुरुजींनी हे म्हटल्याबरोबर आता मात्र वल्लरीच्या तोंडचं पाणीच पळलेलं असतं, कारण वल्लरी सगळ्या बाजूने तडफडत असते. एकतर तिच्या हातातनं ते बॉक्स गेलेला असतो आणि दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळेच ना आता मात्र तिला काय करावं आणि काय नाही हे समजतच नाही. ती टेन्शनमध्ये येते. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा गुरुजी हे सगळं काही सांगतात ना, तेव्हा मात्र आता गुरुजींचं हे बोलणं ऐकून ना खूपच जास्त टेन्शन इकडे असणाऱ्या या ईश्वरीला आलेलं असतं. पण ईश्वरी आता या सगळ्याचा विचार पॉझिटिव्हली करत असते. म्हणजे अर्णव सरांनी माझी पत्रिका जुळते याचा अर्थ या सगळ्या गाठी वरच बांधल्या गेलेल्या आहेत, म्हणजे परफेक्ट मॅच झालेलं आहे हे सगळं, असाच विचारणा आता डोक्यामध्ये येत असतो. मग आता या पत्रिका मॅच झाल्यामुळे अर्णवच्या आयुष्यात आता ईश्वरी ही परफेक्ट जोडीदारी आहे, हे तर गणित बरोबर परफेक्ट झालेलं असतं. म्हणजे आधी आजीलाही असं वाटत असतं की ईश्वरी अर्णवसाठी योग्य नाही आहे, पण आता गुरुजींनी खुद्द सांगितले पत्रिकाही जुळल्यात म्हटल्यावर आजी आता ईश्वरीला ॲक्सेप्ट करायला तयार होते. म्हणजे आधी तिला असं वाटत होतं की ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका जुळत नाही आहे,
म्हटल्यावर ही दोघंही जण मिसमॅच कपल आहेत. पण आता हे दोघांच्याही पत्रिका व्यवस्थित जुळत असल्यामुळे ना हे मिसमॅच कपल आता एकदमच परफेक्ट झालेलं असतं, अगदी लक्ष्मीनारायणच्या जोड्याप्रमाणे. आता ईश्वरी खूप जास्त हसत असते, तर अर्णवलाही आता ही पत्रिका ऐकून नवल वाटतं. म्हणजे पत्रिकेवर आता त्याचाही विश्वास कुठेतरी बसू लागलेला आहे असंच दिसत असतं त्याचा चेहरा बघून. कारण ईश्वरीची बर्थडे जशी चेंज झाली तशी आता ती पत्रिकाही परफेक्ट मॅच झालेली असते असं गुरुजी सांगतात. आणि त्यामुळे मात्र आता आजीही खूप जास्त खुश असते. आजीही विचार करते की म्हणजे मी काय विचार केला होता आणि हे सगळं काय होऊन बसलं. म्हणजेच आजीलाही आता ईश्वरी सून म्हणून पसंत असते. ईश्वरी आधी तिला सून म्हणून ह्याचसाठी पसंत नसते की पत्रिका जुळत नाही आहे, पण आता पत्रिकाही जुळून आल्यामुळे आजीही खूप जास्त हॅप्पी होते आणि आजी लगेच जाऊन ना ईश्वरीला मिठीही मारते. आजीने ईश्वरीला मिठी मारल्याबरोबर आता ईश्वरीही खुश होते. अर्णवलाही खूप बरं वाटतं. त्यालाही इतके दिवस हेच वाटत होतं की आपल्या आजीनं आपल्याला ॲक्सेप्ट करावं, पण आता फायनली आजीने आपल्या बायकोला ॲक्सेप्ट केलं आहे. हा आनंद त्याच्यासाठी बराच असतो, खूप मोठा. मामासुद्धा खूप खुश असतो, कारण घरात आता सगळीकडे खूप छान असं हसू पसरलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णवना खूप खुश असतो, म्हणून पाणी वगैरे घेऊन स्वतःच्याच अंगावर उठवत असतो आणि म्हणत असतो की प्रेम हे पाण्यासारखंच असावं, एकदम बेभान असं झालेलं. आणि त्याच वेळेला ईश्वरी तिथे गुलाबाच्या पाकळ्या घेऊन आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर काय चाललंय. अर्णव म्हणतो प्रेम आहे ना, तर प्रेम आहे ना असं व्यक्त करून टाकायचं, तुझं आहे का तर बिनधास्त बोलून टाक, असं आता ईश्वरीला अर्णव बोलतो. मग आता ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. तिला कळत नसतं की या अर्णवचं काय चाललंय. दुसरीकडे वल्लरी आता नमूच्या घरी गेलेली असते आणि त्याच वेळेला आता ती त्या बॉक्समधला तो जो फोटो आहे तो काढायला बघत असते आणि ती म्हणत असते की आता हा बॉक्समधला फोटो तर माझ्या हातात आलेला आहे, पण आता या अर्णवची आणि ईश्वरीची कशी वाट लावते ना, त्यांचं काही जुळायच्या आधीच त्यांचा कसा जो प्लॅन आहे तो स्पॉईल करते ना, तो बघतच बसा, असंच एकटी ती आता बडबडत असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.